ओम तत्सत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. ओम श्री परमात्मने नमः. श्री अनुभवामृत प्रकरण नववे. जीवन मुक्त दशा कथन. आता आमोद सुनास झाले, श्रुतीसी श्रवण रिघाले, आरिसे उठिले लोचनेसी, आपुलेनी समीरपणे, वेल्हावती विंजणे, ही माथेची चाफेपणे बहकताती, जिव्हा लोधली रसे, कमळ सूर्यपणे विकाशे, चकोरची जैसे चंद्रमा झाले, फुलेची झाली भ्रमर, तरुणीची झाली नर, झाले आपुले शेजार निद्राळूची, दिठी वियाचा रवा, नागरू इया ठेवा, घडीला का कोरिवा परी जैसा, चूतांकूर झाले कोकिळ, अंगच झाले मलया नीळ, रस झाले सकळ रसनावंत, तैसे भोग्य आणि भोगता, दिसे आणि देखता, हे सरले अद्वैता अफुटा माझी, सेवंतेपणा बाहेरी न निगताची परी, पाती सहस्रवरी उपलवी जेते, तैसे नवा नवा अनुभवी, वाजता वाधावी, अक्रियेच्या गावी नेणी जेते, म्हणोनी विषयांचे नी नावे, सुनी इंद्रियांचे थवे, सैंघ घेती धावे समोरही, परी आरिसा शिवे शिवे, तव दिठीसी दिठी फावे, तैसे झाले धावे वृत्तीचे या, नाग मुदी कंकण, स्त्रीलिंगी भेदली खूण, घेता तरी सुवर्ण घेई जे की, वेचूनी आणू कल्लोळ, म्हणोनी घापे करतळ, तेथे तरी निखळ पाणीच फावे, हातापाशी स्पर्शू, डोळ्यापाशी रूपसू, जिव्हेपाशी मिठांशू, कोणी एकू, तरही परिमळा परवते, मिरवणे नाही कापुराते, देवी भवतान परी स्फुरते, हेची स्फुरे, म्हणोनी शब्दादी पदार्थ, श्रोत्रादिकांचे हात, घ्यावया जेथ उजू होती, तेथ संबंधू होये न होये, तव इंद्रियांचे ते नोहे, मग असतेची आहे संबंधूना, जी ये पेरी दिसती उसी, ये लाभती की रसी, कांती जेवी शशी हुनवेचिया, पडिले चांदावरी चांदिणे, समुद्री झाले वरी खणे, विषया करणे भेटती तैशी, म्हणोनी तोंडा आड पडे, तेही वाचा वावडे, परी समाधी न मोडे मौन मुद्रेची, व्यापाराचे गाडे मोडताही अपाडे, अक्रियेचे न मोडे पाऊलकेही, पसरूनी वृत्तीची वावे, दिठी रूपाते देखेवे, परी साचाचे नी नावे, काहीची न लगे, तमाते घ्यावया उचलूनी सहस्र बाहिया,
शेवटी रवी या हाची जैसा स्वप्नींची या विलासा भेट ईन या आशा उठिला तव जैसा तोची मातो तैसा उदैलियानी विषये ज्ञानी विषयी हो लाहे तव दोन्ही न होनी होये काय नेणो चंद्र वेचू गेला चांदिणे तव वेचिले काय कोणे विवूनी वांझे स्मरणे होती जैसी प्रत्यहारादी अंगी योगे अंग टेकिले योगी तो जाला ये मार्गी दिहाचा चांदू येथ प्रवृत्ती बहुडे जिणे अप्रवृत्तीसी वाधावणे आता प्रत्यंगमुखपणे प्रचारू दिसे द्वैत दशेचे अंगण अद्वैत ओळगे आपण भेदू तव तव दुण अभेदासी कैवल्याही चढावा हरित विषय सेवा झाला भृत्य भज्य कालोवा भक्तीच्या घरी घरा माझी पाये चालता मार्गुही तोची होये ना बैसे तरी आहे पावणेची तैसे भलते करिता येथे पाविजे काही आता ऐसे नाही न करिता ठाकीजे ना आठवू आणि विसरू तया तेही घेऊ नेदी पसरू दशेचा व्यवहारू असाधारणू झाला स्वेच्छाची विधी स्वैर झाला समाधी दशेये मोक्ष रुद्धी पैसो घापे झाला देवोची भक्तू ठावोची झाला पंथू होऊनी ठेला एकांतू विश्वची हे भलते उतेनी देवे भलतेन भक्त होआवे बैसला तेथे राणीवे अकर्मुहा देवाची या दाटणी देऊळा झाली आटणी देश काळादी वाहाणी येईच ना देवी देवोची न माये मा देवी के अन्वयो आहे एथ परिवारू बहुये अघडता की ऐसियाही स्वामी भृत्य संबंधा लागी उठली श्रद्धा तै देवोची नुसधा कामविजे अवघिया उपचारा जप ध्यान निर्धारा नाही आन संसारा देवा वाचुनी आता देवातेची देवे देववरी भजावे अर्पणाचे नी नावे भलतिया आहे पा आघवया रूखा रूखची यया परी दुसरा नाही तया विस्तार जेवी देव देऊळ परिवारू की जे कोरुनी डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू कान व्हावा अहो मुगी मूग जैसे घेता न घेता नवल नसे केले देवपण तैसे दोही परी अखताची देवता अखतीची असे न पूजिता मा अखती काय आता पूजो जावी दीप्तीची लुगडी दीपकळिके तू वेढी हे न म्हणता ते उघडी ठाके काई का चंद्रा ते चंद्रिका न म्हणिजे तू लेका तरी तो असी का तियाची कीना आगी पण आगी असतची असे अंगी मा कासया लागी देणे न देणे म्हणोनी भजता भजावे मा न भजता काय नव्हे
ऐसे नाही स्वभावे श्री शिवची असे. आता भक्ती अभक्ती झाले ताट एके पांती. कर्मा कर्माची या वाती माल्हाऊनिया. म्हणोनी उपनिषदे दशे येती निंदे. निंदाची विशदे स्तोत्रे होती. ना तरी निंदास्तुती दोन्ही मौनासाठी जाती. मौनी मौन आथी न बोलता बोली. घालिता अव्हा सव्वा पाये शिवयात्राची होतू जाये. शिवा गेलिया ही नोहे हेही जाणे. चालणे आणि बैसक दोन्ही मिळोनी एक. नोहे ऐसे कवतुक इये ठाई. एरहवी आडोळलिया डोळा शिवदर्शनाचा सोहळा. भोगीजे भलते वेळा भलतेणे. ना समोर दिसे शिवही परी देखिले काही नाही. देव भक्ता दोही एकुची पाडू. आपणची चेंडू सुटे मग आपण या उपटे. तेणे उदळता दाटे आपण पाची. ऐसी जरी चेंडू फळी देखिजे का केव्हेळी. तरी बोलिजे हे सरळी प्रबुद्धाची. कर्माचा हातू न लगे ज्ञानाचेही काही न रिगे. ऐसीची होतसे अंगे उपासती हे. निफजे ना निमे अंगे अंग घुमे. सुखा सुख उपमे देववेलयया. कोणी एक अकृत्रिम भक्तीचे हे वर्म. योग ज्ञानादी विश्राम भूमिका हे. अंगे कीर एक झाले परिणाम रूपाचे मासले. होते तेही आटले हरिहर येथे. अहो अर्धनारी नटेश्वरे गिळत परस्परे. ग्रहण झाले एकसरे सर्व ग्रासे. वाच्य जात खाऊनी वाचकत्वही पिऊनी. टाकिली निदैजोनी परा येथे. शिव शिवा समर्था स्वामी एवढिये आनंद भूमी. घेपे दीजे एके आम्ही ऐसे केले. चेतची मा चेवविले निदैलेची मा निदविले. आम्हीची आम्हा आणिले नवलजी तुझे. आम्ही निखळ मा तुझे वरी लोभे म्हणसी माझे. हे पुनरुक्त साजे तुची म्हणोनी. कोणाचे काही न घेसी आपुलेही तैसेची न देसी. कोण जाणे भोगिसी गौरव कैसे. गुरुत्वे जेवढा सांगू तेवढाची तारुनी लघु. गुरु लघु जाणे जो पांगू तुझा करी. शिष्या देता वाटे अद्वैताचा समो फुटे. तरी काह्या होती भाटे शास्त्रे तुझी. किंबहुना हे दातारा मी तू या संसारा. वेचोनी होसी सोयरा देणेची तोषे. इति श्री सिद्धानुवादे श्रीमदनुभवामृते जीवन्मुक्तदशा कथनं नाम नवमं प्रकरणं सम्पूर्णम्. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। ओम तत्सत।